नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ ओपन केला असालच तर नक्कीच पहा की राज्य सरकारने असा कोणता मोठा निर्णय घेतला आहे जेणेकरून तुमचा फायदा होणार आहे की तोटा होणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि जर तुम्ही पहिल्यांदाच मराठी सर्व्हिसवर आला असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा प्रकारे ते 23 जानेवारीला राज्य सरकारने एक GR काढलं आहे, प्रसिद्ध पत्रक इथे काढण्यात आलेलं आहे की जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत अतिवृष्टी किंवा पुरामुळे शेती पिकांचं जर नुकसान झालं असेल तर ते नुकसान त्यासाठी ऑलरेडी GR निघालेलं आहे. त्या GR निमित्त तुम्हाला ते नुकसान भरपाई देण्यात येते. तर त्या शेती पिकांना व्यतिरिक्त किंवा अतिवृष्टी व्यतिरिक्त जर तुमची मालमत्ता किंवा अजून काही नुकसान झालं असेल तर त्यासाठी खूप तुम्हाला फायदे देणार आहे ते एक GR काढण्यात आलेला आहे. इथे पाहू शकता जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतपिके, शेतजमीनं वगळून जे मालमत्ता असतील किंवा इतर नुकसानकरिता मदत देण्यासाठी इथे निधी वितरित करण्यासाठी इथे पावसाळी हंगाम 2023 आदेश क्रमांक 6 यानुसार 23 जानेवारी 2000 रोजी महसूल व वन विभागातर्फे महाराष्ट्र शासनाने हा निर्णय काढण्यात आलेला आहे. तर या निर्णयामध्ये तुम्हाला किती पैसे भेटणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये हा GR लागू करण्यात येणार आहे, तुम्हाला फायदा होणार आहे की तोटा होणार आहे, ते या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तर हा व्हिडिओ नक्की पहा. तर इथे प्रस्तावना तुम्ही पाहू शकता. प्रस्तावनामध्ये इथे अशा प्रकारे दिलेला आहे की अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना काही इनपुट सबसिडी म्हणजे निविष्ठ अनुदान स्वरूपात एका हंगामास एका वेळेस अशा प्रकारे तुम्हाला इथे पिकासाठी ते निधी जो आहे तो सरकारतर्फे देण्यात येतो. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे जर तुमचं अतिवृष्टीमुळे किंवा पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये शेती पिकाचं नुकसान होतं, तसेच तुम्हाला इतर जी मालमत्ता असते जर इतर मालमत्ता तुम्हाला नुकसान झालं असेल तर त्याच्यासाठी वेगळा असा निधी तुमच्यासाठी मदत देण्याचा निर्णय जो आहे तो राज्य सरकार तिथे घेण्यात आला आहे. तर मार्च ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत शेतपिके, शेतजमिनी वगळून ज्या मालमत्ताचा किंवा इतर नुकसान तुमचं जर झालं असेल पुरामुळे तर तुम्हाला इथे शासनाकडून काही मदत देण्याचा इतर निर्णय घेण्यात आलेला आहे. तर हा शासन निर्णय असा आहे की मार्च ते ऑक्टोबर 2023 या रोजी जे मालमत्ता असेल तुमची किंवा इतर नुकसान असेल त्यासाठी मदत म्हणून तुम्हाला इथे 2,75,30,000 रुपये तुम्हाला इतका निधी वितरित करण्यासाठी शासनाने इथे मंजुरी देण्यात आलेली आहे. हा निधी जो आहे तो तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे. तर इथे पाहू शकता की हा जो निधी आहे इथे हा 3 नंबरचा पॉईंट तुम्ही इथे नक्की पहा. हा जो 3 नंबरचा पॉईंट आहे तो इथे पाहून घ्या, समजून घ्या की वरील निधी जो खर्च करताना सर्वसाधारण सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निषेधांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशा प्रकारे इथे सांगण्यात आलेलं आहे. तर ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना केंद्र शासनाने चक्रीवादळ व पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी अशा प्रकारे ते देण्यात आलेलं आहे. तर इथे तुम्हाला जिल्हा स्तरावर जे जे लाभार्थी आहेत ज्यांचं मालमत्ता किंवा इतर नुकसान झालं असेल त्यांची यादी करण्यात येईल. 4 नंबरचा पॉईंट तुम्ही पाहू शकता की लाभार्थ्यांना जी मदत आहे ती वाटपाची कार्यवाही जी आहे ती पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येईल आणि त्यांची मदतीचा जो तपशील असेल तो जिल्ह्याच्या संकेतस्थळावर तुम्हाला इथे प्रसिद्ध करण्यात येईल. तर तुम्हाला इथे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे जिल्हे दिसतील. कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा निधी वितरित करण्यात येणार आहे आणि कोणत्या कारणासाठी करण्यात येणार आहे. तर नागपूरमध्ये अतिवृष्टी झाली होती, पुराखाली जी आहे ती घरं गेली होती, त्यामुळे इथे ऑगस्ट जो कालावधी आहे ते पाहू शकता. ऑगस्ट सप्टेंबर 2023, ऑगस्ट ते ऑक्टोबर तसेच जून ते ऑक्टोबर अशा प्रकारे हा कालावधी दिलेला आहे. जिल्हे पाहू शकता चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, भंडारा असेल अशा प्रकारे जिल्हे दिलेले आहेत. तसेच तुम्हाला इथे कोटीमध्ये किती वितरित करण्यात येणार आहे ते इथे ज्यांची पूर्ण तुम्हाला इथे नैसर्गिक आपत्ती असेल किंवा बाधित क्षेत्र असेल किंवा मृत जनावर असतील, कुक्कुटपालन असतील किंवा तुमची घरे पूर्णतः पाण्याखाली गेली असतील तर सर्व काही इथे कारणं दिलेले त्या कारणानुसार इथे तुम्हाला
पैसे कशा कशा कारणामध्ये ते वितरित करण्यात येणार आहेत ते पूर्ण इथे दिलेले आहेत. तर हे 4 जे जिल्हे आहेत, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा हे नागपूर विभागातील जिल्हे आहेत. तर यामध्ये तुम्हाला हा वितरित करण्यात येणार आहे. जर तुम्ही या विभागातील शेतकरी असाल किंवा कुटुंब प्राधान्य या विभागातील असाल तर तुम्हाला हा सरकारचा निर्णय खूप फायदेशीर ठरणार आहे. तर अशा प्रकारे हा सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. तो तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.